कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे। ठाकरे सेना मनसे युतीची घोषणा लवकरच होईल, कुठल्याही क्षणी ही युतीची घोषणा होईल। मुंबईची जनता कायम ठाकरेंसोबत असल्याचं मत देखील अनिल परब यांनी व्यक्त केलेलं आहे। अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो। जवळपास सगळं संपलेलं आहे। दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कुठल्याही क्षणी या बाबतीतली अधिकृत घोषणा करतील। कुठल्याही क्षणी म्हणजे आजपासून कुठल्याही क्षणी। तर जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपचा पराभव झाला। शिवसेनेच्या संजना पाटील यांचा विजय झालेला आहे। पराभवानंतर रक्षा खडसेंच्या निवासस्थानी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांची ही चिंतन बैठक आहे। दरम्यान रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। निश्चित करण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षा खडसे ते आपल्यासोबत जुळलेले, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ते काय सांगणार? या ठिकाणी शिवसेनेच्या 11 जागा निवडून आलेल्या आहेत, तर भाजपाच्या 4 जागा निवडून आल्या आहेत। कसं बघतात आपण याकडे? नाही बघा, ही निवडणूक आमची एकदम वेळेवर ठरली की भाजप म्हणून आम्हाला लढायचं आहे आणि तो निर्णय माझा होता। मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं की मला आपण एक वेळा संधी द्यावी, त्यांनी दिली। त्याच्याबद्दल मी आदरणीय देवेंद्रजींचे पण आभार मानते, आदरणीय चव्हाण साहेबांचे, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ती संधी दिली की इथे निवडणूक आम्ही लढलो पाहिजे। कारण की काही लोकांचं मत असं होतं की इथे भाजप राहिलेली नाहीये आणि त्यासाठी मला ही निवडणूक लढवणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही लढवलेली आहे। जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे। आज 17 पैकी आमचे 4 जागा निवडून आलेल्या आहे। पण दुसरीकडे मला या गोष्टीचंही समाधान आहे की आज या पक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो, आमचा पक्ष पोहोचला आणि भविष्यामध्ये प्रयत्न माझे, कार्यकर्त्यांचे, आमचे सगळ्यांचे पदाधिकाऱ्यांचे राहतील की अजून जनतेचा विश्वास जो आज कमी पडलेला आहे भविष्यामध्ये तो कसा वाढेल याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील। राजकारणात अप अँड डाऊन्स येत असतात, ते सगळ्यांनी प्रॅक्टिकली राहून कन्सिडर करणं गरजेचं असतं। शेवटी उद्देश हाच ठेवायचा असतं की पक्षाचं काम आपलं कसं वाढेल, पक्षाच्या कामांच्या माध्यमातून आपण जनसेवा कशी करू शकतो याच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।